हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वटपौर्णिमा आणि बेंदूर सण तर आपल्याकडे खूप मोठ्याने साजरा होतोच. सगळे तुम्हाला तर माहिती आहे, करंजी चकली वगैरे सगळं फराळाचं पण बनलं जातं. आणि वटपौर्णिमेचा आज तर आपला उपवास असतो आणि यांनी तर काय आमच्या आहोनी उपवास पकडला नव्हता, त्यामध्ये इकडे मस्त असे करंजी एन्जॉय करत होते आणि माझा तर आज उपवास होता. माहीत नाही आपल्याला की बाबा पुढचे येणारे 7 जन्म आपल्याला म्हणजे आपलं आयुष्य कसं असणार आहे. आपण खरंच मानवी म्हणजे माणसाचा जन्म घेऊन जन्माला येणार आहोत की मुंगी डोंगळा हत्ती वाघ असं काय आपल्याला जन्म मिळणार हे काही कोणाला माहिती नाही. पण बाबा जे कथा पुराण जे काय आहे त्याच्यानुसार आपण ही परंपरा पुढं चालवत गेलेलं आहे. आपण तर आतापर्यंत चालवलं आहे, पण इथून पुढचे काय आपल्याला माहिती नाही आहे की बाबा इथून पुढे कसली म्हणजे पिढी जन्माला येईल, त्यांना ही परंपरा रूढी वगैरे माहिती असतील नसतील, ते करतील नाही करतील, हे सण वगैरे करतील की नाही करतील. जोपर्यंत आपण आहे, आपले विचार आहे, तोपर्यंत आपण हे करत जायचं. तर आज बेंदूर सणानिमित्तानं आपल्याकडे असं गावाकडे ना, शहरात तर काय मला माहिती नाही, पण गावाकडे ना असं पिंपळाच्या पानाचं ना तोरण बांधलं जातं. त्यामुळे ह्यांनी हे सकाळीच बनवायला घेतलं होतं. ह्यांना थोडं जमलेलं नाही आहे, म्हणजे जोपर्यंत ह्यांचे पप्पा होते तेच करत होते ते सगळं काम. आता मामांना जाऊन ना 3-4 वर्ष होत आलेत, त्यामुळे आता हे यांच्यावरती सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. अशा छोट्या मोठ्या जे गोष्टी आहेत ते यांना कधी करायला लागत नव्हतं, ते सगळे तेच बघत होते. पण आता हे करतायत, हळूहळू शिकतायत. तर बनवलं होतं छान, बऱ्यापैकी होतं चांगलं. मी पण त्यांच्यात काही इंटरफेअर केला नाही, म्हटलं जसं ते बनवतील तसं आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. तर इकडे त्यांनी दाराला छानसं तोरण बांधले आणि मागे पण बांधायचं होतं, त्यामुळे ते त्यांनी सगळं बनवून ठेवलं होतं. गाड्यांना, आपल्याकडे गाड्यांना पण बांधलं जातं. परत मंदिरात देवाऱ्यात वगैरे सगळं, देवाऱ्यात गॅस टाकीलासुद्धा आम्ही बांधतो, फ्रीजला, परत मागचा दरवाजा, समोरचा दरवाजा. आणि इकडे बागेत असं छोटंसं आमचं एक ताईबाईचं मंदिर आहे ना, तर त्याला आरणव बांधायला गेला होता. तर बांधायला गेला तोपर्यंतच पाऊस आला बघा, आणि पावसामुळे असं सगळं चिकचिक झालं होतं पाठीमागं बागेत. आता चूलही पेटवू शकत नाही, त्यामुळे आता मी काही चूल पण पेटवत नाही. आणि लुक ॲट दिस, बागेचा नजारा किती छान, हिरवळ, मस्त असं हिरवीगार झाडाची पानं वगैरे दिसतात ना, मस्त वाटते खरं. तोपर्यंत आला पाऊस. तर इकडे मी आत आले. त्याच्यानंतर मग माझं अजून देवपूजा बाकी होती, तर तीही मी करायला घेतली. देवपूजा आटोपून गेली, कारण आपल्याकडे आजच्या दिवशी ना, बेंद्रा दिवशी बैलांची पूजा केली जाते. आणि चिखलाचे बैल आहेत ना, ते देवाऱ्यावरती तुम्हाला दिसले असतील, तर त्यांची आज पूजा आपण देवाऱ्यावरती पूजा करतो. तर तीही पूजा आवरल्यानंतर घरातली सगळी बाकीची कामं आवरलीत माझी, आणि जवळपास 2 वाजले होते. आणि मग आम्ही वडाची पूजा करण्याच्या यासाठी आवरलं होतं, आणि मी असं काहीशी तयार झाले होते. तोपर्यंत इकडे मोठ्या जाऊबाई पण आल्या होत्या, आणि आम्ही दोघीही वडाची पूजा करण्यासाठी गेलो. तर वाटेत मला ह्या 2 वहिन्या भेटल्या. मागच्या वेळेस सेल बघायला आले होते, त्यावेळी ह्या वहिनीने माझं भरपूर कौतुक केलं होतं की यूट्यूबवरती व्हिडिओ म्हणजे करते, ते छान म्हणजे छान करतेस असं त्यांना म्हणायचं होतं. आणि खरोखर त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला होता आणि चांगला आशीर्वादही दिला होता. तर त्या गेल्याने मग आम्ही दोघे आलो इकडे असं शेतामध्येच एक वडाचं झाड आहे, आणि मी जशी जन्माला आलेली आहे तेव्हापासून मी हे झाड बघते आहे. मम्मीच्या सोबत वगैरे मी यायची, तेव्हाही ह्या झाडाचीच पूजा मम्मी वगैरे करायची, आणि आता आम्हीही ह्या झाडाची पूजा करते आहे. तर मी तुम्हाला माहिती आहे की मी गावातच राहिला आहे, गावातच माझं घर बांधले. सासर माहेर माझं एकच गाव आहे, त्यामुळे मी इकडे चाललेली आहे. आणि वड बघा अजूनही जसा की तसाच आहे. हां, थोडीशी माती इकडे तिकडे विस्कटलेली आहे, पण चालतं आहे. तर छानशी अशी वडाची इकडे पूजा चालली होती सगळ्यांची. तर आम्ही मग वेटिंगवर थांबलो, कारण तिथे खूप अडचण होती. आणि इकडे तर शाळेला सुट्टी झाली होती, आणि मुलांचा तर खूप दंगा इकडे चालू होता. त्यांचा कशासाठी, तर ते आंबे घ्यायसाठी. ती एक त्यांची वेगळीच मजा असते. त्यांच्या ती रमले होते की आंबा घरी किती असले, पण ते असं आंबा घेऊन जायची जी त्यांची धडपड चालू होती ना, त्यावेळी लहानपण आठवलं आमचं पण. तर इकडे मस्त यांची पूजा झाली होती, आमची अजून बाकी होती. तर या इकडे सगळ्या बहिणी वगैरे भेटल्या, तर त्यांचा हळदी कुंकवाचं इकडे चालू होतं. तर त्यांनी माझं हळदी कुंकू वगैरे केलं, आणि माझी ओटी भरली त्यांनी.
तर ही गौरीताई आहे. हिचंही सासर माहेर माझ्यासारखंच एकच आहे. तर तिने छानशी माझी ओटी भरली, छानसं गुलाबाचं फूल देऊन माझी ओटी भरली तिने. त्याच्यानंतर आम्ही इकडे छान फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आमची पूजा बाकी होती. तर मी आणि जाऊबाई दोघींनी पण मग पूजा करायला गेलो खाली. तोपर्यंत इकडे आम्हाला पोतं बनवायचं होतं. पोतं म्हणजे हे गळ्यात आम्ही ज्यावेळी पूजा करतो ना, तर हे 5 फेरी धाग्यांचं पोतं ना करायचं आणि ते गळ्यामध्ये एकमेकींच्या घालायचं. त्याच्यानंतर हे पोतं आम्ही एकमेकींना घातलं आणि मग आम्ही पूजा करायला खाली गेलो. खाली अजून बरीच गर्दी होती, तर त्यातूनच आम्ही गेलो घुसून मध्ये आणि मग वडालाही धागा गुंडाळून घेतला. तर इकडे तो धागा म्हणजे गाठी बांधताना ना, तर आम्ही इकडे 7च गाठी मारल्या होत्या. फेऱ्या मारायला चालू केल्या. 7 फेऱ्याच मारल्या आम्ही सगळ्यांनी. 7च फेऱ्या मारल्या होत्या. आणि मग अशी म्हटलं तसं तुम्हाला की पुढचा जन्म कोणी बघितलेला नाही आहे की काय आहे काय नाही. पुढचे जन्म आपल्याला मानवी जन्म मिळणार आहे की नाही म्हणजे नाही माहिती. पण कथा पुराण आणि आपल्या परंपरेनुसार आपण जे त्यांचा मान राखून आपण ह्या रूढी परंपरा अजूनही सांभाळत चाललेलं आहे. पूर्वीच्या लोकांनी आपल्यावर दिलेले संस्कार त्याचा मान राखून आपण हे सगळं पुढं चालवत नेलेलं आहे. पुढच्या पिढीचं काय आपल्याला माहिती नाही आहे. तर म्हणून आपण ह्या 7 फेऱ्या 7 जन्मासाठी मागून घेत असतो. आणि माझ्या नवऱ्याने तर खरंच सांगते, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. खूप अडचणीतून मला त्यांनी सावरत वगैरे इथंपर्यंत आणलेलं आहे. मी काही मागितलं आणि त्यांनी मला आतापर्यंत काय दिलेलं नाही असं कधीच झालेलं नाही. प्रत्येक सुखदुःखात त्यांनी माझी साथ दिलेली आहे आणि आपणही तशीच द्यायला हवी. म्हणून तर ही आपण 7 जन्मासाठी त्यांच्यासाठी ही पूजा करत असतो आणि प्रत्येकीने केली पाहिजे. तर इकडे 5 मण्याचं जो धाग्यामध्ये 5 मणी गुंडाळून आणले होते ना, ते आम्ही एकमेकींच्या गळ्यामध्ये बांधून घेतले आणि ते ह्या वर्षापासून पुढच्या वर्षीपर्यंत ते आपल्या प्रत्येकीच्या गळ्यातच असतात. आणि मग ते बांधून घेतल्यानंतर मी मग त्यांची ओटी भरून घेतली. त्यांना जो काही वाण आपण आणतो, एक फळ तांदूळ वगैरे, त्याची ओटी आपण त्यांना भरतो. तर त्यांची ती ओटी भरली. त्याच्यानंतर मग त्यांनीही माझी मग ओटी भरून घेतली. आणि आज ना सकाळपासून एवढा पाऊस चालू होता ना, असं वाटत होतं की आता या पावसातून जायचं पूजा करायला तरी कसं. पण काय माहिती काय झालं आणि अचानक मला वाटतं 1:30-2च्या आसपास आम्ही ज्या वेळेला बाहेर पडलो त्यावेळेला पाऊस अचानक थांबला. म्हटलं बरं झालं. म्हणून तर आम्ही मग आवरून पटपट आलो. आणि पाऊस असला की माहिती आहे तुम्हाला चिकचिक कसं होतं. त्यामुळे पाऊस नाही आणि आम्हाला पावसाने चांगली साथ दिली, त्यामुळे आमची पूजा नीट पार पडली. तर आज ना मला हिरव्या कलरची साडी नेसायची होती. खरं तर आज हिरव्या साडीचा खूप मान होता, पण ऐन वेळेला मला माझा ब्लाऊज शिवून भेटला नाही, त्यामुळे मला मग ही साडी म्हणजे नेसायला लागली. तर ह्या साडीवरती जो ब्लाऊज शिवलेला आहे ना, तो मी स्वतः शिवलेला आहे. मीही 1 महिन्याचा ना क्लास केला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मी शिवते. पण आता मशीन जरा खराब झाल्यामुळे ना बाहेर दिलं होतं शिवायला, तर ते अर्जंट होतं त्यामुळे मला भेटलं नाही. तर ठीक आहे, ही पण थोडीशी हिरव्या कलरमध्ये म्हणजे फिरता कलर होता आणि छान वाटत होती. म्हणून म्हटलं की ठीक आहे हीच नेसूया आपण, म्हणून नेसली. कशी वाटली साडी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हां मला. तर इकडे जाऊबाईंनी मला साखर चारली. माझा तर उपवास होता आणि मी आज निरंकार उपवास धरला होता. त्यांना मी तेच म्हणत होते की मला साखर चारू नका, कारण माझा उपवास आहे आणि अभिषेक वगैरे नको. पण ते बोलले की नाही, प्रसादाला काय होत नाही. त्यामुळे त्यांनी मला हा प्रसाद दिला त्यांनी खायला. आणि रोजच्या व्यापातून महिला वर्ग तर ना काहीही कुठं सेलिब्रेट करत नाही, काही नाही. त्यामुळे ह्या अशा काही तर सण असला ना खूप छान सेलिब्रेट होतो. आणि असं काहीसं आम्ही फोटोशूट केलं, थोडंसं विरंगुळा, थोडंसं शूटही केलं आणि कशा छान दिसत आहेत बघा सगळ्याजणी. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.